नमस्कार, मी आहे अजय दिगंबर पवार, दबंग मराठी या यूट्यूब चॅनलचा, इंस्टाग्रामचा, फेसबुकचा संपादक आणि समाज परिवर्तन महासंघ या आपल्या संघटनेचा अध्यक्ष आहे. आज पुन्हा मी तुमच्या समोर भाग 2 घेऊन येत आहे. आता भाग 2 काय, जगदाळे मामा हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जगताप व त्यांच्या टोळीचे कारनामे, अपहरणाची प्रकरणे, जगदाळे मामाची हॉस्पिटलमधील एक भ्रष्टाचारी गोष्ट, भाग क्रमांक 2. आता तुम्ही म्हणाल आज काय नवीनच आणलं. आज नवीन नाही, हे जुनंच आहे. आणि जनहिताचे प्रश्न उचलणं हे माझ्या रक्तामध्ये आहे. माझ्यासारखे खूपसे लोकही असतील, परंतु मला असं वाटतं, ज्या ठिकाणी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो, ज्या ठिकाणी हॉस्पिटल म्हणजे मंदिर असते, जगदाळे मामा हे मोठे सामाजिक कार्यकर्ते होते. हे गोरगरिबांसाठी उभा केलेलं मंदिर म्हणजेच जगदाळे मामा हॉस्पिटल असेल, कॉलेज असतील, या ठिकाणी मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे प्रकार कित्येक वर्षापासून सुरू आहे. मग शैक्षणिक संस्था असतील, नाही तर जगदाळे मामा हॉस्पिटल असेल, यांच्या बॉडीमध्ये ह्यांचेच लोक असतात. एक अध्यक्ष झालं की त्यांचा मुलगा अध्यक्ष, खजिनदाराचा मुलगा खजिनदार, सचिवाचा मुलगा सचिव. त्या विषयाकडे आपण वळणार आहोत, परंतु थोडं टप्प्याटप्प्याने. आजचा विषय खूप गंभीर आहे, लोकांच्या हिताचा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आपली कुटुंबातील व्यक्ती ही प्रिय असते. आता माननीय उपहासात्मक लावतोय मी, नाहीतर तुम्ही म्हणायचे की माननीय लावतोय डॉक्टर रामचंद्र जगतापांविषयी. हे जगदाळे मामा हॉस्पिटलमधील अधीक्षक आहेत. यांच्यावर अनधिकृत बांधकामाचा गुन्हा दाखल झाला होता बार्शी नगरपालिकेकडून. आता दुसरा गुन्हा दाखल झाला आहे की CCTV फुटेज जे असते ते नष्ट करण्याचा. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे CCTV फुटेज होते ते नष्ट केले, म्हणजे पुरावे नष्ट केले. आता तुम्ही म्हणाल हॉस्पिटलच्या CCTV फुटेजचा आणि ह्यांचा काय संबंध आहे, तेच टप्प्यानं तुम्हाला सांगतो. तर प्रकरण काय आहे अगोदर हे समजून घेऊया. आता तुम्हाला प्रकरण मी सांगतो. बार्शी येथील डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा संशयास्पद मृत्यू. आता ती रुग्ण म्हणजे एक महिला होती. त्या महिलेचं नाव आहे शिवगंगा शिवाजी मुंडे, राहणार गोविंदपूर, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. यांना 4 मार्च 2026 रोजी छातीत व पोटात दुखत असल्याने बार्शी येथील डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला रुग्णाची परिस्थिती स्थिर होती, पण कालांतराने खालावली आणि 6 मार्च रोजी अचानक प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. आता मृत्यू झाला हे 6 मार्चला, पण तत्पूर्वी त्यांची परिस्थिती खालावली अशी बातमी त्यांच्या नातेवाईकांना, मुंडेच्या नातेवाईकांना कळल्यानंतर त्या रुग्णाला भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक धडपडत होते. मग ते भेटू का दिले नाही. मग रुग्णांच्या नातेवाईकाचा आरोप आहे की हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे संबंधित शिवगंगा मुंडे यांचा मृत्यू झाला. आता ज्याच्या घरची व्यक्ती गेली त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ही बाब नव्यानं मी सांगायची गरज नाही, परंतु मग बार्शी पोलीस स्टेशनने डॉक्टर रामचंद्र जगतापवर CCTV फुटेज म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला. का केला?
साधं गणित आहे. आता म्हणजे यामध्ये कुठेतरी तथ्य आहे की संबंधित महिला मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी जो आरोप केला त्या आरोपात तथ्य आहे, म्हणून सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आले. साधा प्रश्न आहे. आता पोलिसांचं म्हणणं काय, आणि पोलिसांनी नोटीस कधी हॉस्पिटलला रामचंद्र जगताप यांना दिलेली होती? 8 मार्च रोजी हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस बजावून या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून वारंवार वैद्यकीय अधीक्षक सुट्टीवर आहेत किंवा सीसीटीव्ही पासवर्ड त्यांच्या ताब्यात आहे अशी कारणे देत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. असे मी नाही सांगत, पोलिसांच्या FIR मध्ये नमूद आहे. मग या गोष्टीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वारंवार नोटीस देऊन सुद्धा, कालावधी देऊन सुद्धा जाणून बुजून डॉक्टर जगताप आणि त्यांच्या सहकार्यांनी सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले. याला बळ मिळतं, संशयाचं बळ. म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी हॉस्पिटलमध्ये हलगर्जीपणा झालेला आहे. अशी खूपशी प्रकरणं जगताप साहेबांच्या विरोधात आहे. तरी सुद्धा जगतापांवर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर यादव कोणतेही कारवाई न करण्याच्या मूडमध्ये दिसतात. काहीच कारवाई करत नाहीत. इतके आरोप होतात, इतके गुन्हे डॉक्टर जगतापवर दाखल होतात, तरी सुद्धा तो व्यक्ती डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षकपदी विराजमान आहे. हाय ना, ते गाणं आहे दादा कोंडकेंचं, 16 वर्षाची म्हातारी वय सांगते 16, कुठं काय म्हणता राव, आंधळा मारतोय डोळा. म्हणजे दादा कोंडके साहेबांचं हे गाणं एकच नंबर आहे. सगळं खरं आहे, पुरावे आहेत, तरी सुद्धा काय होतंय? काहीच कारवाई डॉक्टर यादव डॉक्टर जगतापांवर व संबंधित कर्मचाऱ्यांवर करताना दिसत नाही. आणखीन एक की डॉक्टर जगताप हे डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधीक्षक या पदावर आहेत. तिथलेही पगार घेतात. खाजगी रक्त तपासणी केंद्र म्हणजेच ब्लड बँक हे चालवतात. जगदाळे मामा हॉस्पिटलमधील ब्लड बँक ही चालवतात. मग एकच व्यक्ती किती बरे मोठे मोठे लाभ घेतो. इथं गोरगरिबाला 1000 रुपये सुद्धा बिलामध्ये कन्सेशन दिले जात नाही. या डॉक्टर जगतापाची तासन तास वाट पाहावी लागते की आमचे 5-10 हजार रुपये कमी करा. मी तर 5-10 हजार म्हणतोय, हे 1000 रुपये कमी करत नाही. असं लेक्चर झाडतात की म्हणतात की हॉस्पिटल आहे, स्टाफ आहे, कर्मचारी आहे, मेंटेनन्स आहे, त्यांचा खर्च कसा भागायचा. बरोबर आहे ना, भागला पाहिजे, पण फुकट थोडंच म्हणतो. डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल हे चॅरिटेबल आहे. कायद्याप्रमाणे ज्याचं उत्पन्न लाखाच्या आत आहे, 50 हजाराच्या आत आहे, त्याला मोफत इलाज औषध गोळ्याचाही करावा लागतो. असे ह्याच्याविषयी सविस्तर माहिती नंतर तुम्हाला सांगेल. एक चालता सहज मी तुम्हाला बोलून गेलो की असं बी प्रकरण आहे. आता म्हणण्याचा उद्देश असा, मगाच म्हटलो की डॉक्टर रामचंद्र जगताप यांना डॉक्टर यादव डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल यांच्या वैद्यकीय अधीक्षक पदापासून दूर ठेवणार का आणखीन गुन्हे त्यांच्या हातून करून घ्यायचे आहेत, असं लोकांमध्ये संभ्रम झालाय. जोपर्यंत त्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन क्लीन चिट भेटत नाही तोपर्यंत त्यांनी त्या पदावर राहू नये जगताप साहेबांनी, असं मला वाटतं. तुम्ही पाहणाऱ्याला पण वाटत असेल. डॉक्टर यादवांनी यामध्ये लक्ष घालावं आणि जगदाळे मामांच्या उदात जबरदस्त कामाला चंद्रसूर्य असेपर्यंत जगदाळे मामांचं काम ह्या सृष्टीतून जाणार नाही. त्यांच्या इज्जतीला गालबोट लावण्याचं काम करू नये. तात्काळ डॉक्टर जगताप आणि त्यांच्या
सोबत असणाऱ्या लोकांना त्या पदावरून पदमुक्त करावे, काढावे आणि जेव्हा त्यांना क्लीन चिट भेटेल तेव्हा त्यांचा समावेश पुन्हा त्या पदावर घ्यावा. आजच्या पुरतं एवढंच. नेक्स्ट टायमिंगला भेटू. जगदाळे मामा हॉस्पिटल मधील अपहार करणाऱ्या घोटाळेबाज लोकांची एक गोष्ट टप्प्याटप्प्याने.